मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, साताऱ्याला रेड अलर्ट, तर मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस। पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग, मुठा नदीकाठच्या 400 ते 500 जणांचं स्थलांतर, तर पुणेकरांना सतर्क राहण्याच्या सूचना। 2 दिवसात उजनी धरण 100% भरणार, सोमवारपासून मुख्य कालव्यात 3000 क्युसेक पाणी सोडणार, जलविद्युत निर्मिती प्रकल्पही सुरू होणार। राज्यातील जलविद्युत प्रकल्प खासगी कंपन्यांना 25 वर्षांसाठी चालवायला देणार, नूतनीकरण आणि आधुनिकीकरणासाठी खासगी कंपन्यांकडून निविदा मागवण्याचा सरकारचा निर्णय। अमित शहा हे अहमद शाह अब्दालीचे राजकीय वंशज, भाजपची राजकीय कबर महाराष्ट्रात बांधणार, ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल, तर ठाकरेंचा तोल सुटलाय, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, फडणवीसांचं प्रत्युत्तर। पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील नेत्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय, 69% रेटिंगसह जो बायडन आणि स्टार्मर यांनाही टाकलं मागे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा पुणे दौऱ्यावर, पुराचा तडाखा बसलेल्या एकता नगरची पाहणी करणार, तर पालिका अधिकारीही राहणार उपस्थित। राज्यातील काँग्रेस नेत्यांची आज मुंबईत बैठक, विधानसभेची रणनीती ठरणार, तर काँग्रेसकडून जोरदार तयारीला सुरुवात। शरद पवार आणि अजित पवार दोन्ही नेते आज बारामती दौऱ्यावर, विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या दौऱ्याच्या टायमिंगची चर्चा। ग्राहक मंचाचा बँक ग्राहकांना दिलासा देणारा निकाल, बँक फसवणुकीसाठी अधिकारी जबाबदार, मुंबई एपीएमसीला 9% व्याजासह 65 कोटी देण्याचा आदेश।